कुरुक्षेत्र युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्रानं भीमाला आपल्या मिठीत चिरडून मारण्याचा एक प्रयत्न केला होता. अर्थात श्रीकृष्णाच्या सावधानतेमुळे हा त्याचा प्रयत्न फसला. पण या प्रसंगामध्ये धृतराष्ट्राची मानसिकता अगदी स्पष्टपणे दिसते. धृतराष्ट्र सूडबुद्धी बाळगणारा होता. धृतराष्ट्र कपटी होता, कारस्थानी होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं दुर्योधनावर अत्यंत प्रेम होतं. अगदी आंधळ म्हणता येईल असं प्रेम होतं. आणि त्याच्या या प्रेमामुळंच आंधळेपणानं त्यानं कुरुक्षेत्र युद्ध सुद्धा ओढवून घेतलेलं होतं. आणि त्याच्या या सूडबुद्धीचं, मनातील कपटी कारस्थानी वृत्तीचं दर्शन धृतराष्ट्राच्या आयुष्यातील प्रत्येक प्रमुख प्रसंगी दिसून येतं. अगदी खूप आधीपासून, त्याच्या विवाहापासून त्याच्या या वृत्ती अगदी स्पष्ट दिसून येतात. धृतराष्ट्राचा गांधार देशीची सुबल राजाची कन्या गांधारी हिच्याशी विवाह झालेला होता. अर्थात त्याच्या विवाहामध्ये प्रामुख्यानं जी भूमिका बजावली होती ती भीष्मानी बजावलेली होती. कारण धृतराष्ट्र हा जन्मांध असल्यामुळं तो स्वतःसाठी पुढाकार घेऊन फारसं काहीच करू शकत नव्हता. त्याला दुसऱ्याची मदत प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक त्याच्या कृतीमध्ये घ्यावीच लागत होती. आणि भीष्मानी त्याच्यासाठी गांधार देशीची राजकन्या गांधारी हिच्यासाठी विवाहाची मागणी घातली. अर्थात गांधार देशीचा राजा सुबल याला हे स्थळ म्हणजे आंधळ्या धृतराष्ट्राचं स्थळ आपल्या कन्येसाठी फारसं योग्य वाटत नव्हतं. पण हस्तिनापूरच्या सैन्याची दहशत आणि या दहशतीच्या बळावर आपल्या सैन्याचं प्रदर्शन, आपल्या सैन्याच्या शक्तीचं प्रदर्शन भीष्मानी केलं आणि सुबल राजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करून सुबल राजाला त्याची कन्या विवाहात धृतराष्ट्राला देण्यास भाग पाडलं. आणि या गोष्टीचा क्रोध कदाचित सुबल राजाच्या मनातही असेल, पण त्याच्या पुत्राच्या म्हणजे गांधारीचा भाऊ शकुनी याच्या मनामध्ये मात्र हा क्रोध कायमचा राहिला. आणि त्यानं मनामध्येच असा निश्चय केला की आपण भीष्मांचाही सूड घ्यायचा, आणखी कुरुवंशाचा नाश करायचा असं म्हणतात. आणि कदाचित या गोष्टीचा क्रोध गांधारीच्या मनामध्ये सुद्धा असेल. कारण आंधळ्याशी आपणाला विवाह करावा लागतोय या गोष्टीचा कदाचित राग येऊन, कदाचित एक आपला त्रागा दाखवण्यासाठी, आपली नाराजी दाखवण्यासाठीच तिनं विवाहाच्या वेळीच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असेल. आणि तो आपला त्रागा तिनं दर्शवला असेल. पण या गोष्टीचा एक वेगळाही अर्थ घेण्यात आला. तो असा की आपल्या पतीला जे दृष्टी सुख निसर्गानं, नीतीनं नाकारलेलं आहे, ते दृष्टी सुख आपण सुद्धा नाकारायचं या हेतून आपल्या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्यासाठी गांधारीनं आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. आणि आपण किती थोर पतिव्रता आहे हे तिनं दाखवलं. एक पतिव्रतेचा आदर्श निर्माण केला असं सगळीकडेच समजलं गेलं. आणि या गोष्टीचा धृतराष्ट्राला साहजिकच आनंद झाला. आपण आंधळे आहोत आणि की आपली पत्नी अत्यंत थोर अशी पतिव्रता आहे, ही गोष्ट कदाचित धृतराष्ट्राला सुद्धा सुखावणारी असेल. पण हा त्याचा आंधळेपणा होता, हा शहाणपणा मुळीच नव्हता. गांधारीचाही शहाणपणा नव्हता, आणखीन धृतराष्ट्राचाही शहाणपणा नव्हता. कारण त्याला थोडं जरी कळत असतं, थोडा जरी तो मनानं
आणखीन डोळस असता, तर त्यानं गांधारीची विनवणी केली असती की तू आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेऊ नकोस. मी जन्मांध आहे, मला काही दिसत नाही, पण तुला दिसतं. आणि आपल्या दोघांचेही डोळे होण्याचं काम, दोघांचेही डोळे होण्याची जबाबदारी आणि आपला संसार डोळसपणे करण्याची जबाबदारी आता तू स्वीकार. आणि मलाही मार्गदर्शन कर, आणखी आपला संसार सांभाळ, आणखी हस्तिनापूरच्या राज्याचे वारस जे पुढे निर्माण होतील त्यांचाही अगदी डोळसपणे सांभाळ कर, असं धृतराष्ट्रानं गांधारीला सांगितलं असतं. पण त्यानं तसं काही सांगितलं नाही. उलट तो आपला अहंकार आणि आपल्या अहंकारापोटी निर्माण झालेली जी एक अ, सुखाची सुखावणारी भावना होती गांधारीच्या पातिव्रत्याची, ती जोपासत राहिला. आणि त्याचे परिणाम अर्थातच त्यांच्या संसारावर झाले आणि हस्तिनापूरच्या राज्यावरही झाले. ते तर पुढं कुरुक्षेत्र युद्धामुळं दिसूनच आलं. आणि या प्रसंगानंतर खर तर धृतराष्ट्रानं गांधारीला आपलं सखी, आपलं मित्र बनवून घ्यायला हवं होतं. पण धृतराष्ट्रानं गांधार देशाशी एक नाहक शत्रुत्व पत्करलं आणि आपल्याला एक गांधार देशीच्या रूपानं, शकुनीच्या रूपानं शत्रू निर्माण केला. या संबंधीची एक हकीकत अशी सांगण्यात येते की गांधारीच्या पत्रिकेमध्ये पतीच्या मृत्यूचा योग होता आणि की हा गांधारीच्या पत्रिकेमधील दोष टाळण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी तिच्या पित्यानं तिच्या लहानपणीच तिचा एका मेंढ्याशी विवाह करून दिला होता आणि की त्याचा बळी सुद्धा दिलेला होता. अर्थात ही गोष्ट फारशी कुणाला माहित नव्हती. धृतराष्ट्र किंवा भीष्म यांनाही ही गोष्ट माहित नव्हती. पण गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली. आणि लौकिक अर्थानं आता गांधारी ही एक विधवा होती, कारण तिचा एक विवाह झालेला होता आणि तिच्या मेंढा या पतीचा मृत्यू सुद्धा झालेला होता. त्यामुळे ती विधवा होती असं समजण्यात आलं. आणखीन आपणाला एका विधवेशी विवाह करावा लागला आणि तो सुबल राजामुळे करावा लागला. या गोष्टीचा धृतराष्ट्र आणि भीष्म या दोघांनाही क्रोध आला आणि त्यांनी नंतर गांधार देशीवर हल्ला केला आणि सुबल राजा म्हणजे गांधारीचा पिता आणि त्याचा सगळा परिवार, त्याचे सगळे पुत्र यांना कैद केलं. आणखी कैद करून त्यांना अत्यंत कमी अन्न देऊन कैदेमध्येच मारून टाकलं असं सांगण्यात येतं. आणि या छळ छावणीमधून एकटा शकुनी तेवढा वाचला. पण जरी शकुनी वाचलेला असला तरी सुद्धा शकुनीच्या मनामध्ये भीष्मांच्या बद्दल सूडबुद्धी निर्माण झाली. या घटनेमुळे आपल्या परिवाराचा नाश करण्यास प्रामुख्याने भीष्म जबाबदार आहेत. ही गोष्ट शकुनीनं मनामध्ये आपल्या कायमस्वरूपी बाळगली आणि त्यानं कुरुवंशाचाही नाश करण्याचा निश्चय केला असं म्हणतात. आणखी भीष्मांचाही नाश करण्याचा त्यानं मनोमन निश्चय केलेला होता असं म्हणतात. पण हे असं सगळं झालेलं असलं तरी सुद्धा धृतराष्ट्रानं आणि भीष्मानी दोघांनीही आपल्यासाठी एक नाहक शत्रू मात्र शकुनीच्या रूपाने निर्माण करून ठेवलेला होता. आणखी त्याला हस्तिनापुरामध्येच आपल्या राजवाड्यामध्येच त्याला पोचलेलंही होतं. आणि त्याचे परिणाम झाले ते असे की दुर्योधनाला शकुनीनं जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन योग्य प्रकारचं न करता त्याला कपट कारस्थानामध्ये त्याला गुंतवून ठेवलं आणि त्यामुळं पुढं कुरुक्षेत्रावर युद्ध होऊन कुरुवंशाचा नाश झाला आणि भीष्मांचाही शेवटी मृत्यू झाला. त्यांनी इच्छामरण असल्यामुळं त्यांनी सुद्धा आपल्या प्राणांचा त्याग केला. शकुनीची इच्छा तर तृप्त झाली. आणि हे सगळं कशामुळं तर धृतराष्ट्रानं शकुनीच्या रूपानं गांधार देशीशी एक शत्रुत्व पत्करल्यामुळं आणि
एक शत्रू नाहक निर्माण करून ठेवल्यामुळं. खरं तर गांधारीचा पूर्वी बालपणी एका मेंढ्याशी विवाह होऊन त्या मेंढ्याचा बळी दिलेला आहे आणि त्यामुळं आपला मृत्यूयोग टळलेला आहे. या गोष्टीचा वास्तविक बघता धृतराष्ट्राला आनंदच व्हायला हवा होता. तर जर जर तो समजूतदार असता आणि त्यानं डोळसपणे विचार केला असता तर गांधारीच्या बाबतीत जे काही घडलेलं होतं त्या गोष्टीचा धृतराष्ट्राला आनंदच झाला असता, कारण आता त्याचा मृत्यूयोग टळलेला होता. पण एवढं समजून घेण्याइतका धृतराष्ट्र बुद्धीनं डोळस मुळीच नव्हता आणि की त्यामुळं त्यानं गांधारीला आपली सखी बनवण्याऐवजी गांधार देशीशी तिच्या पित्याशी एक शत्रुत्व निर्माण करून ठेवलं. त्यांचं शत्रुत्व पत्करलं आणि की यानंतर अनेक प्रसंगामध्ये धृतराष्ट्रानं हा आपला आंधळेपणा दाखवूनच दिलेला आहे. जो वारणावत प्रसंग लाक्षाग्रहामध्ये दुर्योधन आणखी शकुनी जे लाक्षाग्रहामध्ये सगळेच्या सगळे पांडव आणि कुंती यांना जाळून मारण्याचा जो कपट कारस्थान करतात जे तो कट धृतराष्ट्राला अगदीच समजला नसेल असं म्हणता येईल का? खरं तर त्याच्या हेरानी त्याला ही गोष्ट त्याच्या कानावर टाकली असेल, पण या गोष्टीला या कटाला धृतराष्ट्राने कदाचित मूक संमती दिली असेल, कारण तो आंधळा फक्त दृष्टीनंच नव्हता तर बुद्धीनंही होता आणखी त्याच्या समजूतदारपणानेही आंधळा होता आणि त्याचं आपल्या पुत्रावर आंधळ प्रेम होतं आणखी सत्ता लालसा त्याची आंधळी होती आणि पांडवांचा काटा दूर करण्यासाठी आपला पुत्र काहीतरी असे प्रयत्न करतोय या गोष्टीचा त्याला कदाचित आनंदच होत असेल आणि त्यानं या कटाला मूक संमती दिली असेल. तसं नसतं तर दुर्योधन अशी धाडशी पावलं आतताईपणी टाकू शकला नसता. आणि पुढं या घटनेनंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे द्यूत प्रसंग आणि द्रौपदी वस्त्रहरण या प्रसंगी सुद्धा धृतराष्ट्रानं मौन बाळगलेलं दिसतं आणि मूक संमतीच या सगळ्या घटनेला त्याची असावी. तसं नसतं तर दुर्योधन इतकं नीच कृत्य करायला धजावला नसता. पण धृतराष्ट्रानं काही ते केलं नाही आणि मग कुरुक्षेत्रावरील युद्ध ओढवून घेतलं गेलं. आपला मुलगा आपलं काही ऐकत नाही आणि तो आपल्या ताब्यात नाही असं म्हणून दरवेळी धृतराष्ट्र आपली जबाबदारी टाळत आला, जबाबदारी झटकत आला. पण तो हस्तिनापूरचा राजा होता आणि राजाच्या अंगी असणारी न्यायबुद्धी, तारतम्य बुद्धी आणि एक अत्यंत डोळसपणाने बुद्धीच्या डोळसपणाने योग्य अयोग्य काय आहे याचा निर्णय करून त्याप्रमाणे आपले निर्णय राबवण्याची त्याची वृत्ती कधीच कुठल्याच प्रसंगी दिसून आली नाही. आणि मग शेवटी कुरुक्षेत्र युद्ध झालं आणि या कुरुक्षेत्र युद्धामध्ये भीमानं गदा युद्धामध्ये दुर्योधनाचा अंत केला आणि याचा सूड म्हणून धृतराष्ट्रानं युद्ध संपल्यानंतर कपटानं भीमाला आपल्या मिठीमध्ये चिरडून मारण्याचा एक असफल प्रयत्न केला. खरं तर धृतराष्ट्र थोडा जरी डोळस असता आणखी थोडा जरी डोळस बुद्धीनं त्यानं कधीतरी निर्णय घेतले असते तर कुरुक्षेत्र युद्ध झालंही नसतं कदाचित आणखीन भीमाला त्याला चिरडून मारण्याची आवश्यकता सुद्धा भासली नसती, कारण दुर्योधन आणि भीम यांच्यामध्ये गदायुद्धच झालं नसतं आणि दुर्योधनाचा अंतही झाला नसता. पण धृतराष्ट्र जसा आपल्या दृष्टीनं अंध होता तसाच तो बुद्धीनं सुद्धा अंधच होता.